प्रजासत्ताक दिन हा 26 जानेवारी रोजी साजरा केला जातो. कारण याच दिवशी 1950 मध्ये भारताचे संविधान लागू झाले आणि भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित झाले, ज्यामुळे नागरिकांना कायद्याचे राज्य आणि लोकशाही हक्क मिळाले. या दिवशी देशभरात ध्वजारोहण, संविधानाचा सन्मान आणि लष्करी व सांस्कृतिक कार्यक्रमांनी हा दिवस साजरा होतो, ज्यात नवी दिल्लीतील कर्तव्य पथावरील मुख्य सोहळा प्रमुख असतो. प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व काय आहे? 26 जानेवारी 1950 रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य. थोडक्यात या दिवसापासून भारतीय जनतेला राज्य चालवण्याचा अधिकार मिळाला. दरवर्षी या दिवशी भारतात राष्ट्रीय सुट्टी घोषित असते. भारतात 26 जानेवारी हा दिवस कसा साजरा केला जातो? प्रजासत्ताक दिन ज्या दिवशी भारताचे संविधान अंमलात आले, त्या दिवशी दरवर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. तो दिवस भारतीय संविधान अंमलात आल्याची तारीख आणि क्षण म्हणून साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिनाचा खरा अर्थ काय आहे? 26 जानेवारी 1950 रोजी प्रजासत्ताक दिन हा भारताच्या संविधानाचा स्वीकार आणि देशाचे प्रजासत्ताकात संक्रमण झाल्याचे प्रतीक आहे. भारत 15 ऑगस्ट 1947 ला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि 26 जानेवारी 1950 आपली राज्यघटना अंमलात आली. म्हणजेच भारत देश प्रजासत्ताक झाला. याच राज्यघटनेनुसार आजही आपलं सरकार, आपली राज्यव्यवस्था आणि एकूणच राज्यकारभार चालतो. मग प्रश्न पडतो की 15 ऑगस्ट 1947 पासून 26 जानेवारी 1950 पर्यंत देश कसा चालत होता? तब्बल 2 वर्ष 5 महिने आणि 11 दिवस भारताची काय परिस्थिती होती? आपल्यापैकी बहुतांश लोकांचा तर त्या काळी जन्मही झाला नव्हता. मग चला तर पाहूया की त्या दिवसांमध्ये काय काय घडलं होतं. या अशा घटना होत्या ज्यांचा आजही आपल्या आयुष्यावर परिणाम होतोय. देश स्वतंत्र झाला असला तरी देश चालवण्यासाठी घटना अजून तयार नव्हती. 9 डिसेंबर 1946 पासून घटना समितीच्या बैठका सुरू झाल्या होत्या. 141 दिवसांच्या परिश्रमानंतर घटना समितीने पहिला मसुदा तयार केला. तो दिवस होता 3 नोव्हेंबर 1947. पण हा काही अंतिम मसुदा नव्हता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली पुढच्या 2.5 वर्षात घटना समितीची एकूण 12 सत्र पार पडली. घटनेतील प्रत्येक शब्द तोलून मापून आणि सर्व विचारांती लिहिण्यात आला.
26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली. म्हणून तो दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. आणि 26 जानेवारी 1950ला ती देशात अंमलात आणली गेली. तेव्हापासून आपण आजपर्यंत आपण एक प्रजासत्ताक सार्वभौम राष्ट्र म्हणून ओळखले जातो. ज्या देशात घटनात्मक प्रमुखाची नियुक्ती निवडणुकीत होते, तो देश प्रजासत्ताक असतो. जो देश स्वतःला चालवतो आणि बाहेरच्या शक्तींवर अवलंबून नसतो, त्याला सार्वभौम म्हणतात. ब्रिटनमध्ये लोकशाही आहे, पण ते प्रजासत्ताक नाही, कारण त्या देशाची घटनात्मक प्रमुख ही राणी आहे. भारताला प्रजासत्ताक का म्हणतात? भारत हा एक प्रजासत्ताक देश आहे. प्रजासत्ताक देश म्हणजे जिथे एखाद्या विशिष्ट राज्याचा प्रमुख हा निवडून आलेला व्यक्ती असतो आणि वंशपरंपरागत राजाचा सदस्य नसतो. भारताला प्रजासत्ताक देश म्हणून ओळखले जाते कारण भारतातील लोक राज्य सरकारच्या प्रमुखाची निवड करतात. हे भारतीय संविधानात देखील समाविष्ट आहे. भारताला प्रजासत्ताक म्हणून कोणी घोषित केले? गुरुवार 26 जानेवारी 1950 रोजी सकाळी 10:18 भारताच्या अधिपत्याचे निवृत्त गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी यांनी भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक घोषित केले आणि ही घोषणा वाचून दाखवली. प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व काय आहे? 26 जानेवारी 1950 रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य. थोडक्यात या दिवसापासून भारतीय जनतेला राज्य चालवण्याचा अधिकार मिळाला आणि दरवर्षी या दिवशी भारतात राष्ट्रीय सुट्टी घोषित असते.